नमस्कार, मी सचिन चव्हाण, MC न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पिरिट टू केअर। ज्ञान संजीवनी फाउंडेशन स्कूल शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश सुरू। जालना जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना गट क यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी तसेच न्यायालयातील कर्मचाऱ्यांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज जालना जिल्हा न्यायालयातील वकील संघ सभागृहात जिल्ह्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत आगामी आंदोलनाचे नियोजन तसेच विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। उच्च न्यायालय मुंबई तसेच महाराष्ट्र शासनाकडून उच्च न्यायालयातील कर्मचारी बांधवांना वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करण्यात आली। ही वेतन श्रेणी 1 जानेवारी 2006 पासून लागू करून सन 2011 पासून फरकाची रक्कम अदा करण्यात आली। मात्र राज्यातील दुय्यम न्यायालयामध्ये कार्यरत असलेल्या सुमारे 34,000 न्यायालयीन कर्मचाऱ्यांना या वेतन श्रेणीपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। एकाच न्यायव्यवस्थेचा भाग म्हणून काम करणाऱ्या उच्च न्यायालय आणि दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये असलेली तफावत दूर करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। समान काम समान वेतन या प्रमुख मागणीसाठी राज्यभर आंदोलन उभारण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला आहे। आंदोलनाच्या पुढील टप्प्याबाबतही बैठकीत नियोजन करण्यात आले। 6 सप्टेंबर रोजी राज्यभरातील सर्व न्यायालयीन कर्मचारी काळ्या फिती लावून कामकाज करीत निषेध नोंदवत आहेत। तसेच 16 आणि 17 ऑक्टोबर रोजी पुन्हा 2 दिवस काळ्या फिती लावून शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष कल्याणराव पाटील टेपले यांनी दिली। न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन वेतनातील तफावत दूर करावी आणि समान कामासाठी समान वेतन लागू करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली। बैठकीस जालना जिल्ह्यातील विविध न्यायालयामध्ये कार्यरत असलेले न्यायालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आगामी काळात आंदोलन अधिक व्यापक करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली। आमची अशी मागणी आहे की माननीय उच्च न्यायालयानं आणि शासनानं ही माननीय उच्च न्यायालयांच्या कर्मचाऱ्यांना जी वेतन श्रेणी लागू केलेली आहे ती वेतन श्रेणी राज्यातील दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावी, याकरिता आमची ही आजची बैठक आयोजित करण्यात आलेली होती। आणि ही मागणी आमची शासनाकडे 18 महिन्यापासून मागील प्रलंबित असून या मागणीकरिता आम्ही आजची बैठक आयोजित केलेली आहे। जर माननीय उच्च न्यायालय आणि शासन यांनी आमची जी मागणी आज माननीय मुख्यमंत्री महोदय कार्यालयात प्रलंबित आहे ती जर मागणी आमची लवकरात लवकर मंजूर झाली नाही तर आम्ही संपाचा नोटीस दिलेली आहे आणि आम्ही 17 नोव्हेंबर पासून राज्यातील सर्व दुय्यम न्यायालयातील कर्मचारी ज्यांची संख्या 34,000 आहे असे सर्व 34,000 कर्मचारी हे संपावर जाणार आहोत। तत्पूर्वी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात आम्ही शासनाचं लक्ष वेधण्यासाठी काळ्या फिती लावून काम करणार आहोत। प्रमुख मागणी काय आहे? आमची प्रमुख मागणी एवढीच आहे की शासनाने आणि माननीय उच्च न्यायालयाने हायकोर्ट कर्मचाऱ्यांना जे की आमचे बांधव आहेत त्यांना जी वेतन श्रेणी लागू केली त्याच खात्यात आम्ही काम करतोय। समान काम समान वेतन या धर्तीवर आम्हालाही जे वेतन माननीय उच्च न्यायालयाला देण्यात आलेलं आहे ते वेतन राज्यातील दुय्यम न्यायालयीन कर्मचारी यांना देण्यात यावं एवढीच आमची प्रमुख मागणी आहे। आणि ते थकीत वेतन थकबाकीसह देण्यात यावं, जसं माननीय उच्च न्यायालयातील आमच्या सहकारी बांधवांना लागू करण्यात आलं ते जसंच्या तसं राज्यातील दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी आहे। आगामी ईद-ए मिलाद अर्थात पैगंबर जयंतीचा सण शांततेत, उत्साहात आणि भाईचाऱ्याच्या वातावरणामध्ये साजरा व्हावा यासाठी सदर बाजार पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत पोलीस प्रशासनाकडून सणाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या सुरक्षा उपाययोजनांसह मिरवणुकीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे। यावेळी मिरवणुकीदरम्यान डीजेच्या वापरावर पूर्णपणे बंदी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। ध्वनी प्रदूषण टाळण्यासोबतच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे। तसेच यंदा विविध मार्गावरून स्वातंत्र्य मिरवणुका न काढता सर्व भाविकांनी एकाच ठिकाणाहून ठरवून दिलेल्या एकाच मार्गाने मिरवणूक काढावी असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे। ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त देखील करण्यात येणार असल्याचं नियोजनात सांगण्यात आलंय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क राहणार आहे। दरम्यान बैठकीत उपस्थित मुस्लिम समाजातील पदाधिकारी आणि नागरिकांनी सण शांततेत साजरा करण्यासाठी पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे।
तसेच सर्व नियमांचं पालन करून सामाजिक सलोखा आणि भाईचारा कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। सदर बाजार पोलीस ठाण्यात झालेल्या या बैठकीस शांतता कमिटीचे सदस्य, विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पोलीस प्रशासनाने नागरिकांना ईद ए मिलादचा सण शांततेत, नियमाच्या चौकटीत आणि परस्परांच्या भावनांचा आदर राखत साजरा करण्याचं आवाहन केलं आहे। 26 तारखेला मोहम्मद पैगंबरांची जयंती आहे आणि त्या दिवशी एक मोठी रॅली काढण्याबाबतचं नियोजन केलेलं होतं। तर सर्व संबंधितांना आम्ही बोलवले आहे लोकांना। तर वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या रॅलीज निघत होत्या, त्याऐवजी आपण एकच सेंट्रल मिरवणूक काढण्याबाबत त्यांना आवाहन केलं होतं। त्या आवाहनाला त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि मंगळ बाजार ते जामा मस्जिद अशी एकच रॅली निघणार आहे पैगंबर जयंतीची, असं त्यांनी मान्य केलेलं आहे। त्याप्रमाणे आपण त्यांना तशीच परमिशन देणार आहोत। या रॅलीमध्ये डीजेचा वापर पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। डीजे पूर्णपणे नसणार आहे, एकही डीजे वाजणार नाही आणि अगदी शांततामय पद्धतीने आणि आपण ठरवून दिलेल्या मार्गांमधून ती रॅली निघणार आहे। झेंड्यांचा आकारसुद्धा खूप कमी ठेवण्यावर आम्ही त्यांना आवाहन केलं होतं, त्याला त्यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे। झेंडेसुद्धा अगदी छोट्या आकाराचे झेंडे असणार आहेत, डीजेसारखे वाद्य नसणार आहेत आणि रॅलीचा आपण जो दरवर्षी थोडासा मोठा होता त्या रूपमध्ये पण आपण थोडंसं कमी केलेलं आहे। मंगळबाजारपासून जामा मस्जिदपर्यंत अशी रॅलीचा मार्ग लावला आहे आणि तशीच आपण परवानगी दिली आहे। एकच रॅली परवानगी दिली आहे आणि त्याला सगळ्यांनी तत्वतः मान्यता दिली आहे। मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना येथे विद्यार्थ्यांना शासकीय क्षेत्रातील रोजगाराच्या विविध संधीची माहिती मिळावी, तसेच स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून करिअर घडवण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने शासकीय क्षेत्रातील रोजगाराच्या संधी या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। अंकुशराव टोपे महाविद्यालयातील वाणिज्य विभाग आणि आजीवन अध्ययन आणि विस्तार सेवा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या सभागृहात हा चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस होते, तर प्रमुख अतिथी म्हणून सिद्धेश्वर कोंघे आणि उत्तम गोरे उपस्थित होते। तसेच उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील कदम आणि विभाग प्रमुख डॉक्टर माधव ढेरे यांची विशेष उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या सुरुवातीस कैलासवासी अंकुशराव टोपे यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शासकीय क्षेत्रातील विविध रोजगाराच्या संधी, स्पर्धा परीक्षांचे स्वरूप आणि परीक्षेची तयारी करताना घ्यायची काळजी, अभ्यासाचे नियोजन तसेच उपलब्ध असलेल्या विविध शासकीय सेवांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निश्चित करून त्यानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करावी असा सल्लाही यावेळी देण्यात आला। शासकीय नोकरीच्या संधी केवळ पारंपरिक क्षेत्रापुरत्या मर्यादित नसून विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत। या संधीची योग्य माहिती घेऊन विद्यार्थ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने तयारी केल्यास यश मिळविता येते असे मार्गदर्शन मान्यवरांनी केले। कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर निवडी संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती देखील मिळाली। तसेच शासकीय सेवेत जाण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध परीक्षांची तयारी आणि त्यासाठी लागणाऱ्या कौशल्याबाबत विद्यार्थ्यांच्या मनातील अनेक प्रश्नांना उत्तरे मिळावी आणि या चर्चासत्राला अंकुशराव टोपे महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे मार्गदर्शन उत्स्फूर्तपणे ऐकून घेतलं आणि महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि करिअरच्या दृष्टीने अशा मार्गदर्शनपर उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं आहे। लाईफ लर्निंग अँड एक्सटेन्शन विभागाच्या वतीने एका स्पर्धा परीक्षा कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। यासाठी अल्फा करिअर अकॅडमी औरंगाबादचे सिद्धांत कोंघे आणि उत्तम गोरे सर यांच्यासह कदम सर या ठिकाणी आले आणि ते विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा, बँकिंग असेल, LIC असेल, स्टाफ सिलेक्शन असेल किंवा UPSC असेल, MPSC असेल, याच्या संदर्भाने एक कार्यशाळा घेऊन ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत आणि या कार्यशाळेमध्ये आज या ठिकाणी 200पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झालेले आहेत। अंकुशराव टोपे महाविद्यालयाचा यावर्षी 2026-27 मानस आहे का पूर्ण वर्षभरामध्ये स्पर्धा परीक्षा अकॅडमी अंकुशराव टोपे महाविद्यालयामध्ये लागू करण्यात आलेली आहे आणि त्याचे नियमितपणे तासिका या महाविद्यालयात होणार आहेत। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाची भूमिका घेतलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे माजी मंत्री तथा आमदार अब्दुल सत्तार यांच्यात
जालन्यात महत्त्वपूर्ण चर्चा झाली आहे। यावेळी मराठा समाजाच्या मागण्या, सरकारची भूमिका आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबतही दोघांमध्ये सविस्तर संवाद झालाय। या चर्चेदरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत मी मरायला भीत नाही, उद्या मरण आलं तरी काही अडचण नाही असं स्पष्ट केलंय। तसेच आम्ही शिंदे साहेबांना इतका जीव लावला, मापाच्या बाहेर जीव लावलाय, गरिबाच्या लेकराचा तळतळाट घेऊ नका एवढेच आमचे म्हणणे आहे असंही जरांगे पाटील यांनी सांगितलंय। यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी संवाद साधलाय, पाहूयात। त्याच्यामधला एखाद्या माणसांनी केलं असेल तर त्यालाही शिंदेसाहेब जबाब विचारतील। अशा पद्धतीने कोणीही कार्यकर्ता चुकत असेल तर पक्षाचे प्रमुख म्हणून ते त्यालाही जे काही पक्षामध्ये आहे तर मग पक्षाचा डिसिप्लिन, पक्षाच्या नेत्याचा आदेशाचा पालन करावं लागतं। दादा, याबाबत तुम्ही शिरसाट सोबत सुद्धा चर्चा मी करणार। शिरसाट साहेब माझे मित्र आहे, माझ्या पक्षाचे, मी त्यांच्याशी चर्चा करणार का भाई तुमच्याबद्दल जी काही नाराजगी मी ज्या शब्दामध्ये ऐकली दादाच्या तोंडातून, जरांगे पाटील ज्यावेळेस बोलतात तर त्यावेळेस कुठेतरी चुकलं असेल तर ते बी त्याच्याबद्दल, शेवटी एकनाथ शिंदे साहेब आमच्या सर्वांचे नेते, ते सर्वांची माहिती घेतील, सर्वांची माहिती घेतल्यानंतर सत्य तपासून घेतील आणि त्यानुसार निर्णय देतील। पहा, कधी कधी माहिती दोघंही सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, त्या दोघेही दादांच्या बाबतीत त्यांना दादाचा स्वभाव माहीत आहे, दादाची कार्यपद्धत माहीत आहे, दादा समाजाच्या गोरगरिबांसाठी लढा देणारे एक योद्धा म्हणून त्यांची राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये ओळख आहे। आणि अशा वेळेस त्यांचा जो गैरसमज झालेला असेल किंवा कोणीतरी करून दिला असेल किंवा कोणीतरी चुकीची माहिती दिली असेल तर दोघंही त्याची शहानिशा करतील। आणि दादांनी स्पष्ट सांगितलं की मी ओबीसी समाजावर कुठेही अन्याय न होता माझ्या समाजावर अन्याय होऊ नये। जे गॅझेट आहे तो निजामकालीन असेल, तो गॅझेट जो कोल्हापूर, सातारा, सांगली जिथे जर त्यांनी गॅझेटचा उल्लेख केला त्या सर्व गॅझेट तपासून ज्यावेळी नोंद आहे तर द्यावं लागेल। नोंद तपासण्याचं काम सरकारने केलेलं आहे। एकनाथ शिंदे साहेबांवर मी बिलकुल एकनाथ शिंदे साहेबांचा मेसेज घेऊन नाही आलो, पण मी दादाला गेल्या 25 वर्षापासून ओळखतो। मी अनेक वेळेस दादाकडे आलो, काय पहिल्यांदा आलो असं नाहीये, पण सरकारच्या वतीने नाही आलो, मी त्यांचा मित्र म्हणून आलेलो आहे, त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून, त्यांचा एक हितचिंतक म्हणून आलो आहे। का दादाची तब्येतीसाठी मी ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यालाही बोलणार मी का दादाच्या तब्येतीनुसार याच्यामध्ये तात्काळ निर्णय घ्या, जेणेकरून 29च्या नंतर हे जे आंदोलन दादाच्या एकट्यापुरता राहत नाही, एकट्या तुमचा अंबड तालुक्यापुरता, जालना जिल्ह्यापुरता किंवा मराठवाड्यापुरता राहत नाही। यांचा काढलेला शब्द हे राज्याच्या अनेक कान्याकोपऱ्यामध्ये जातो आणि समाज बांधव ज्या पद्धतीने 8-8, 10-10 तास बी लेट गेले दादा तर हजारोच्या लाखोच्या संख्येने उपस्थित राहतात, याची जाणीव सरकारला आहे। आणि सरकार मला वाटतं की याच्यामध्ये सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी निश्चित याच्यामधला निर्णय घेताना ओबीसी समाजालाही विश्वासात घेऊन आणि जरांगे पाटला साहेबांचे एक एक शब्द जे त्या शब्दाच्या बद्दल त्याचा सन्मान करतील। अरे बाबा, मी असं बोललो, मग कुठेतरी असं मी एकनाथ शिंदे साहेबाला काम करताना पाहिलेलं आहे, मी स्वतः त्याचा गवाह आहे साहेब। मी 5 वर्ष मंत्रिमंडळामध्ये मराठा समाजाच्या बद्दल जे विचार एकनाथ शिंदे साहेबांचे आहे ते दादाचे आहे, जे दादाचे आहे ते एकनाथ शिंदे साहेबांचे। ही याची माहिती मी सांगू लागलो, त्यांना जी मिळालेली माहिती कधी कधी होऊ शकतो दादा, माहिती मी बी राजकारणी आहे, मलाही कधी कधी चुकीची माहिती मिळाली तर माझ्याकडून बी चुका होत असतात। तशी माहिती दादांना जी मिळालेली आहे त्या माहितीची शहानिशा सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतील आणि याच्यामध्ये अंतिम निर्णय तुम्हाला वाटेल का आज नाही उद्या, परंतु येणाऱ्या मंगळवारची जी कॅबिनेट होईल त्याच्यामध्ये निश्चित याची चर्चा एकनाथ शिंदे साहेब सोमोटू करतील। जालना जिल्ह्यात औद्योगिक, लॉजिस्टिक आणि निर्यात क्षमतेला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने इंडस्ट्रियल समिट 2026चं आयोजन करण्यात आलंय। 3 सप्टेंबर 2026 रोजी हॉटेल सिद्धार्थ फार्म येथे सकाळी 9 वाजता या समिटचं आयोजन करण्यात आलं असून जिल्ह्यातील उद्योग आणि गुंतवणुकीच्या संधींवर यावेळी चर्चा होणार आहे, अशी माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। या समिटचा प्रमुख केंद्रबिंदू जालना येथे नव्यानं कार्यान्वित झालेला मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क हा असणार आहे। या सुविधेमुळे जालना आणि आसपासच्या उद्योगांना अधिकतम लाभ मिळावा आणि जालना इथून निर्यात आयात वाढावी, लॉजिस्टिक्स क्षेत्र सक्षम व्हावं
नवीन उद्योग आकर्षित व्हावेत तसेच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती व्हावी या उद्देशानं समिटची संकल्पना करण्यात आली आहे. जालना जिल्ह्याला स्टील, बियाणे, कृषी प्रक्रिया, अभियांत्रिकी आणि उत्पादन उद्योगांची मजबूत परंपरा लाभली आहे. त्यातच समृद्ध महामार्ग, मजबूत रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि कार्यान्वित झालेला MMLP ड्राय पोर्ट यामुळे जालना औद्योगिक विकासासाठी नवे दालन खुले झाले आहे. समिटमध्ये उद्योजकता केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध संस्था, निर्यातदार, आयातदार, लॉजिस्टिक्स कंपन्या, आमिनी, MSMES, वित्तीय संस्था, संभाव्य गुंतवणूकदार तसेच विविध औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या समिटसाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री गोविंद दयाल आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मुखर्जी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. या समिटच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील उद्योगांना नव्या बाजारपेठा, लॉजिस्टिक आणि सुविधा आणि गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच जालना जिल्ह्याला औद्योगिक आणि निर्यात केंद्र म्हणून अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या पत्रकार परिषदेला युवा उद्योजक गोविंद गोयल, शुभम सोनी, राहुल अग्रवाल आणि आयुष बंसल यांची प्रमुख उपस्थिती होती. 3 तारीख को इंडस्ट्रियल समिट जो जालना में रखा है वो जालना फर्स्ट और डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन ने रखे हुआ है. इसके अंदर मेजर जो टॉपिक कवर कर रहे हैं वो है एक प्रमोशन ऑफ ड्राई पोर्ट जो अभी रिसेंटली खुला है और दूसरा न्यू इन्वेस्टमेंट इन जालना. इसमें हम लोग का जो पूरी कोशिश है कि ड्राई पोर्ट के कारण जितने भी लोग एक्सपोर्ट और इंपोर्ट में काम करते हैं इन लोगों को एक अच्छी व्यवस्था मिले और इंडिया से ज़्यादा एक्सपोर्ट हो. दूसरा कि जालना में एम्प्लॉयमेंट बढ़ने के लिए न्यू इन्वेस्टमेंट्स की जो भी ज़रूरत है उसका एक प्रमोशन हो, ये हम लोगों का मेन उद्देश्य है. सिल्क के लिए हम लोग ये चाहते हैं कि अभी लास्ट हफ्ते ही अपने यहाँ जो सेरिकल्चर खुला है उसमें जितने भी लोग यहाँ से जो अपना सिल्क बाहर जा रहा है उस सिल्क की जो भी आगे वीविंग और जो भी प्रोसेसिंग होती है हम चाहते हैं कि वो यहीं जालना में बने. तो इस संदर्भ में जितने भी मैन्युफैक्चरर्स है और फॉरवर्ड इंटीग्रेटर्स है उन लोगों को हमने इनवाइट किया है और उन लोगों को हम प्रमोट कर रहे हैं कि आप जालना में इन्वेस्ट करो. ये प्रोग्राम जालना फन मतलब जालना में फन होटल में होने वाला है. हम लोग अपेक्षा कर रहे हैं कि करीबन 250 लोग जालना में इस प्रोग्राम को अटेंड करें. लीडिंग हम लोगों के पास टोयोटा से लोग आ रहे हैं, एंड्योरेंस से आ रहे हैं, वारी से लोग आ रहे हैं और इनके सारे सीनियर लोग आ रहे हैं. प्लस बैंकिंग इंडस्ट्री से भी काफ़ी लोग आ रहे हैं. इसके अलावा सिल्क, जैसे मैंने पहले बोला, सिल्क इंडस्ट्री के भी काफ़ी लोग आ रहे हैं. एग्रो प्रोसेसर्स भी आ रहे हैं. तो सारे जितने इंडस्ट्रीज को लाभ हो सकता है किसी को भी हमने छोड़ा नहीं है, सभी को कव्हर करने की कोशिश की. याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी. कालिका सरिया लाना मत भूलना. कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु. कालिका सरिया मैं भूली नहीं. बेटिया कलेक्टर. कालिका TMT, फैसला जो मजबूत हो. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम.
उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी.